दिवे आगार रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ठिकाण, शांत समुद्रकिनारा, सुवर्ण गणेश मंदिर, रूपनारायण मंदिर आणि पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेला. तर मी आज निघालोय फॅमिली ट्रिपसाठी अशाच सुंदर आणि नयनरम्य कोकणातील हरिहरेश्वर आणि दिवे आगार या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी. नमस्कार मंडळी, मी आदित्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. तर चला पाहूयात आजच्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये हरिहरेश्वर आणि दिवे आगार. सकाळी साधारणतः 6 वाजता प्रवासाला सुरुवात केली आणि आम्ही ताम्हिणी घाट उतरून हॉटेल आनंदवनला थांबून गरमागरम ब्रेकफास्ट केला आणि आमच्या गोड श्रीशासोबत हॉटेल बाहेर निवांत वेळ घालवला आणि हरिहरेश्वरच्या दिशेने पुन्हा प्रवास सुरू केला. कोकण किनारपट्टीवर असलेले हरिहरेश्वर मंदिर एक अत्यंत पवित्र आणि निसर्गसंपन्न पर्यटन स्थळ असून हरिहरेश्वर मंदिर भगवान शंकरांना समर्पित आहे. सहकुटुंब दर्शन घेतले. येथे येणाऱ्या भाविकांना मनशांती, सकारात्मक ऊर्जा आणि भक्तीचा अनुभव मिळतो. महाशिवरात्री, श्रावण महिन्यात या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी असते. दिवे आगारमध्ये पोहोचून आम्ही हॉटेल पिनॅकिन या ठिकाणी स्टे केला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच समुद्र किनाऱ्यावर पोहोचलो. अफाट पसरलेला शांत समुद्र, किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा, समुद्र किनाऱ्यावर असलेले टांगेवाले, या शांत वातावरणात वेळ कसा निघून गेला कळालंच नाही. दिवे आगारची ही शांत सकाळ मनात कायमची आठवण बनून राहील हे नक्कीच. सकाळी शांत समुद्र किनारा पाहून मन प्रसन्न झालं. त्यानंतर आम्ही निघालोय दिवे आगारमधील पवित्र सुवर्ण गणेश मंदिराकडे. गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. मंदिरात पाऊल ठेवताच एक वेगळी शांतता आणि भक्तिभाव जाणवला. दिवे आगारमध्येच असलेले रूपनारायण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले. भगवान विष्णूंच्या रूपनारायण स्वरूपाची या मंदिरामध्ये पूजा केली जाते. या मंदिराचे बांधकाम प्राचीन काळातील असून कोकणातील पारंपरिक स्थापत्य शैलीचे एक उत्तम उदाहरण आहे.
रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे। सुवर्ण गणेश मंदिर आणि रूपनारायण मंदिर पाहून झाल्यानंतर दुपारी हॉटेलमध्ये येऊन जेवण केलं आणि आराम केला आणि आम्ही आलोय पुन्हा एकदा दिव्या आगारच्या समुद्र किनाऱ्यावर सनसेट पाहायला. बायको आमची लाडकी श्रीषा आणि आई यांनी आयुष्यात पहिल्यांदा समुद्र पाहिला. त्यांच्या डोळ्यातला आनंद, चेहऱ्यावरचं हसू हे सगळं शब्दात सांगणं कठीण. त्यांचा हा आनंद पाहून मला खूप भारी वाटत होतं. संध्याकाळचा सोनेरी सूर्यास्त आणि शांत समुद्रकिनारा, लाटांमध्ये केलेली मनमुराद मज्जा मस्ती, आकाशात झालेली रंगांची उधळण, ही वेळ थांबावी असं वाटत होतं. निसर्ग, समुद्र आणि आपल्या परिवारासोबत घालवलेले हे क्षण आयुष्यभर मनात घर करून राहतील हे नक्कीच.